Hello everyone, welcome back to Unlock Peace MBA Academy, and in today's video we are going to talk about the photosynthesis process in detail. नेमकं photosynthesis process काय आहे, ती कुठे परफॉर्म होते आणि प्लांट्स मध्ये photosynthesis ही कशासाठी केली जाते, कोणत्या गोष्टी त्यामध्ये लागतात, हे सर्व आपण डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी प्रश्न हा येतो की फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे ती प्लांट्सला करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते. व्हॉट डू प्लांट्स नीड फॉर फोटोसिंथेसिस? सो द फर्स्ट थिंग दे नीड इज सनलाइट. सर्वात आधी त्यांना गरज असते सनलाइटची, सूर्यप्रकाशाची त्यांना गरज असते. सूर्यप्रकाशाच्या मदतीने त्यांनी फोटोसिंथेसिस करतात. हे पाहू शकता, दिस इज सन. सन पासून येणारा लाईट, सनलाइट इज अब्सॉर्ब बाय द ग्रीन केमिकल कॉल्ड एज क्लोरोफिल. क्लोरोफिल प्रेझेंट असतं आपल्या सेलमध्ये क्लोरोफिल कुठं प्रेझेंट असतं, तर सेलमध्ये प्रेझेंट असतात क्लोरोप्लास्ट. दीज आर द क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असतं ग्रीन पिगमेंट, ज्याला आपण म्हणतो क्लोरोफिल इज द ग्रीन पिगमेंट. सॉरी गाइस, ग्रीन पिगमेंट. तर या क्लोरोफिल मध्ये सनलाइटचं ऍब्झॉर्प्शन केलं जातं. सन एनर्जी इज यूज टू स्प्लिट वॉटर मॉलिक्यूल इनटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हे आपण पाहणार आहोत. वॉटर मॉलिक्यूलची स्प्लिटिंग, त्याला आपण म्हणतो फोटोलिसिस ऑफ वॉटर, आणि हे सर्व फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये होतं. तर याद्वारे फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये अन्न तयार केलं जातं इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. ओके, तर हे सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. फक्त लक्षात ठेवा की सनलाइट त्यांना गरजेचं असतं. नेक्स्ट त्यांना काय पाहिजे असतं कडे? नेक्स्ट पाहिजे असतं पाणी. फोटोसिंथेसिस साठी सनलाइट तर पाहिजे, त्याचबरोबर ते त्यांना गरजेचं आहे काय? पाण्याची त्यांना खूप जास्त गरज असते. वॉटर इज ऍब्सॉर्ब बाय द रूट्स अँड पासेस थ्रू द वेसल इन द स्टेम अँड इट्स द वे टू द लीफ. हे तुम्ही पाहू शकता, पाणी पडलं. ओके, दिस इज रेन वॉटर. आणि त्यानंतर हे आहेत त्याचे रूट. कशाचे? या झाडाचे रूट आहेत. तर या झाडाच्या रूट मधनं पाणी वर जातं, हे पोहोचतं स्टेम पर्यंत, स्टेम पासनं पोहोचतं लीफ पर्यंत, आणि लीफ मध्ये प्रेझेंट असतात काय? सेल. त्या सेल्स मध्ये काय प्रेझेंट असतं? क्लोरोप्लास्ट. आणि त्या क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असतं क्लोरोफिल नावाचं व्हॉट? पिगमेंट. ओके, आणि तिथं फोटोसिंथेसिस प्रोसेस केली जाते. इजंट इट इझी गाईज? तर वॉटरची गरज आपल्याला असते. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे असतं कशासाठी? फोटोसिंथेसिस साठी नेक्स्ट आपल्याला पाहिजे असतं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन द फोटोसिंथेसिस. तर नेमकं कार्बन डायऑक्साईड कुठून मिळतं? ते आपल्याला मिळतं कुठून? एअर मधून, हवेतनं कार्बन डायऑक्साईड मिळतं. कशा थ्रू मिळतं? तर ते मिळतं स्टोमॅटा. हे आहे तुमचं लीफ, झाडाचं लीफ, आणि त्या लीफच्या खालच्या साईडला प्रेझेंट असतात व्हॉट? स्टोमॅटा. स्टोमॅटा खालच्या साईडला प्रेझेंट असतात. स्टोमॅटा इट जस्ट लाईक, तुम्ही लक्षात ठेवू शकता, छिद्र. म्हणजे छिद्रातनं एअर मध्ये जाते. इट पासेस थ्रू स्मॉल पोर्स, जे छिद्र असतात इन द लीव्स, अँड दीज पोर्स आर कॉल्ड एज द स्टोमॅटा. ते आपण डिटेल मध्ये नंतर पाहणार आहोत. ओनली यू जस्ट नीड टू नो की फोटोसिंथेसिस मध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. ओके, सो हे तर झालं. आपण पाहिलं काय काय प्रेझेंट आहे. त्यांना वॉटर लागतं, कार्बन डायऑक्साईड लागतं, त्याचबरोबर ते सनलाइट लागतं. नेक्स्ट आपण पाहू की हाऊ डज फोटोसिंथेसिस वर्क. ओके, आता हे सर्व तर आम्ही पाहिलं, पण नेमकं ही फोटोसिंथेसिस प्रोसेस कशा प्रकारे वर्क करते? आपल्याला माहितीये, हे आहे सनलाइट आम्हाला भेटलं, त्याचबरोबर ती वॉटर सुद्धा भेटलं, त्याचबरोबर ती कार्बन डायऑक्साईड सुद्धा भेटलं. तर याच्या थ्रू ग्लुकोज कसं बनलं जातं, अन्न कसं बनलं जातं, हे आपण पाहून घेऊ. नेमकं फोटोसिंथेसिस कशा प्रकारे वर्क करते. ओके, तर व्हॉट इज फोटोसिंथेसिस गाइस? सो फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड. हे तर आपल्याला माहिती आहे, आपण शिकतच आलो, लहानपणापासून शिकत आलो. आणि यामध्ये काय होतं? लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केलं जातं. कशामध्ये? केमिकल एनर्जी मध्ये. ओके, जी लाईट एनर्जी आहे, लाईट एनर्जी म्हणजे कोणती? सनलाइट. याचं कन्व्हर्जन केलं जातं कशामध्ये? केमिकल एनर्जी मध्ये. त्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल लागतं. आपण पाहिलं कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि लाईट.
लाईट तर आहे. ओके, तर कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल लागतात आपल्याला 6, वॉटरचे मॉलिक्यूल लागतात 6, त्याचबरोबर ती सनलाईट लागतं आणि ते कन्वर्ट होतं कशामध्ये, ग्लुकोज मध्ये. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज, दॅट इज C6H12O6. तर हे C6 कार्बन 6 कशापासून आलेले आहेत, इथं पाहू शकता कार्बन किती प्रेझेंट आहेत, 6. त्यानंतर हायड्रोजन किती आहेत, 11. इथं बघा, हे आहे हायड्रोजन, 6 × 2, 6 × 2 किती होतं, 12 ऑक्सिजन. आणि त्याचबरोबर ती ऑक्सिजन प्रेझेंट आहे 6. ऑक्सिजन आपण घेतले 6, इथं प्रेझेंट आहे ऑक्सिजन, ऑक्सिजन आपण घेतलं 6. त्याचबरोबर ती हे जे 6 × 2 इथं ऑक्सिजन आपल्याला आहेत किती, 12 ऑक्सिजन भेटले आपल्याला इथले. 6 × 2 किती झाले, 12. ओके, तर हे आहे ओव्हरऑल केमिकल इक्वेशन ऑफ द फोटोसिंथेसिस, ज्यामध्ये आपल्याला प्रेझेंट लागतं कार्बन डायऑक्साईड, वॉटर, लाईट आणि त्यापासून बनतो ग्लुकोज आणि एंड प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतं ऑक्सिजन. म्हणून म्हणतात की झाडं घरी लावले पाहिजे, झाडांपासून आपल्याला फ्रेश ऑक्सिजन मिळतो. ओके, सो आणि एक गोष्ट, आपण झाड कशासाठी लावलं पाहिजे, कार्बन डायऑक्साईड त्यांनी घेतात. ओके, फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये एअर मधनं येणारा कार्बन डायऑक्साईड प्लांट्स घेतात कशासाठी, त्यांना प्रोसेस करायची आहे अन्न तयार करण्यासाठी. तर आपल्या बॉडी मधनं निघणारा काय जे वेस्ट मटेरियल आहे ज्याला आपण म्हणतो कार्बन डायऑक्साईड, ते लवकरात लवकर कॅप्चर करण्याचं काम कोण करतात, झाडं. म्हणून आपल्या घरामध्ये जेवढे झाडं असतील, इंडोर प्लांट्स असो किंवा आउटडोर प्लांट्स असो, ते आपल्या घरामध्ये असायला पाहिजे. बिकॉज आपल्याला एकदम नॅचरल एन्व्हायरमेंट त्यांनी प्रोव्हाइड करतात आणि फ्रेश ऑक्सिजन सुद्धा देतात ऑब्व्हियसली. नेक्स्ट इज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आपण पाहिलं वॉटर ऍब्झॉर्ब केलं जातं, ठीक आहे, हे माहिती आहे. सनलाईट सुद्धा ऍब्झॉर्ब केली जाते. ग्रीन केमिकल्स कॉल्ड क्लोरोफिल आपण पाहिलं, त्याचबरोबर तिथे मॉलिक्युल मध्ये स्प्लिट होतात, हायड्रोजन ऑक्सिजन आपल्याला मिळतं. कार्बन डायऑक्साईड एअर मधनं घेतली जाते, कशाद्वारे, स्टोमॅटाद्वारे. हे तुम्ही पाहू शकता, इथं हे आहे पाणी, हे वॉटर वर चाललं, त्याचबरोबर ती इकडून येत आहे लाईट आणि त्याचबरोबर ती इथं एअर मधनं येत आहे काय, CO2. तर या सर्वांचं मिक्सचर होऊन क्लोरोप्लास्ट मध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. आय होप की तुम्हाला एवढं एक नॉर्मल ओव्हरव्ह्यू तुम्हाला कळाला असेल. आणि त्यामधनं बनतं हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आर यूज टू फॉर्म ग्लुकोज और फूड फॉर प्लांट. म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड यूज केलं जातं कशासाठी, फोटोसिंथेसिस प्रोसेस साठी. ओके, तर मी एकदम बेसिक पासून जात आहे गाईज, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. ओके, एक मिनिट. सो व्हॉट ऍक्च्युअली प्रेझेंट इनसाइड द सेल, नेमकं काय हॅपन होतं, काय घडतं ते आपण पाहून घेणार आहोत. तर लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन ही जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे. ओके, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन या दोन्हीच्या माध्यमातून परफॉर्म केली जाते. तर आपण इथं पाहू, लाईट रिॲक्शन काय करतं, आपल्याला माहिती आहे आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असतं काय. आता मी सेल नाही काढत, फक्त क्लोरोप्लास्ट काढते. त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात क्लोरोफिल नावाचे पिगमेंट. क्लोरोफिल नावाचे पिगमेंट प्रेझेंट असतात आणि त्यामध्ये फोटोसिंथेसिस होते. कोणत्या स्टेपद्वारे, 2 स्टेप असतात. पहिली स्टेप आहे लाईट रिॲक्शन, दुसरी स्टेप आहे डार्क रिॲक्शन. तर लाईट रिॲक्शन मध्ये हाफ फोटोसिंथेसिस होतं, डार्क रिॲक्शन मध्ये उरलेलं हाफ फोटोसिंथेसिस परफॉर्म केलं जातं. ओके, तर लाईट रिॲक्शन मध्ये काय होतं, एनर्जी फॉर्मेशन होतं. एनर्जी कोणती फॉर्म होते तिथं, ATP आणि NADPH. तर हे सर्व डिटेलमध्ये एक्झॅक्टली सायकल काय आहे लाईट रिॲक्शनची ते आपण पाहणार आहोत. फक्त तुम्ही एक ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू घ्या की नेमकं लाईट रिॲक्शन काय आहे आणि डार्क रिॲक्शन काय आहे. तर हे जे ATP NADP जे आहे, लाईट रिॲक्शन परफॉर्म होते कुठं, थॅलाकॉइड मध्ये. आणि डार्क रिॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ग्लुकोजचं फॉर्मेशन आणि हे होतं कुठं, स्ट्रोमा मध्ये.
तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. इथं पाहू शकता तुम्ही फोटोसिंथेसिस काय आहे. 2 लॉजिकल स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे लाईट रिॲक्शन. लाईट ऍब्झॉर्ब केली जाते या रिॲक्शन मध्ये. त्यामध्ये वॉटरचं स्प्लिटिंग आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला आपण म्हणतो फोटोलिसिस ऑफ वॉटर. ते आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. नंतर एनर्जी मॉलिक्यूल तिथं भेटतात आपल्याला, एटीपी आणि एनएडीपीएच जे फॉर्म होतात, आणि नंतर हे जे एटीपी डीपीएच आहे ते मूव्ह करतात कुठं, स्ट्रोमामध्ये. स्ट्रोमामध्ये मूव्ह करून तिथं त्याचं फॉर्मेशन होतं ग्लुकोज मध्ये. एनर्जी मॉलिक्यूल जे आहेत एटीपी एनएडीपीएच काय करतात, कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन आपल्याला पाहायला मिळतं, आणि ते एटीपी एनएडीपीएच ग्लुकोजचं फॉर्मेशन करतात. ओके, सो फर्स्ट एनर्जी इज कॅप्चर अँड देन एनर्जी इज यूज. पहिल्यांदा एनर्जी कॅप्चर, सनलाइट कडून येणारी जी कोणती एनर्जी आहे ती कॅप्चर केली जाते, नंतर त्याचं यूज केलं जातं फॉर द फॉर्मेशन ऑफ द ग्लुकोज. गॉट इट. सो एवढं सोपं होतं हे फोटोसिंथेसिस. नेमकं डार्क रिॲक्शन आणि लाईट रिॲक्शन मध्ये फोटोसिंथेसिस तुमचं पुरेपूर होऊन जातं. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण जाणून घेऊया की नेमकं लाईट रिॲक्शनची स्टेप्स काय आहेत आणि लाईट रिॲक्शन कशा प्रकारे परफॉर्म होते एखाद्या सेलमध्ये. तर आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा प्रॉपर.